नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एज इज जस्ट अ नंबर हे खऱ्या अर्थाने जगणारे एक उत्तम चित्रकार, मास्टर क्राफ्ट्समन आणि सिंगापूरमध्ये प्रॉपर्टी एजंट म्हणून प्रसिद्ध असलेले श्री श्रीरंग केळकर आज आपल्या बरोबर आहेत. ते येत्या 25 ऑगस्टला वयाचे 70 वर्ष पूर्ण करतायत. म्हणून आज आपण त्यांच्या आयुष्याचा आणि करिअरचा आढावा घेऊया आणि त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारूया. तर श्रीरंगजींचं या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. 25 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. याचं कारण असं की हा तर माझा जन्मदिवस आहे, ही हा मूळ त्याचं कारण आहे. त्याशिवाय मी टाटा कंपनीमध्ये 25 ऑगस्ट 1967 साली जॉईन झालो आणि त्यानंतर तिथून माझं सिलेक्शन सिंगापूर करता झालं आणि नेमकं कर्मधर्म संयोगाने मला जॉईनिंग डे 25 ऑगस्ट 1991 हीच आली. आणि त्याशिवाय त्यामुळे मी सिंगापूरमध्ये जे पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेही माझं 25 ऑगस्टलाच आहे. आणि म्हणजे तुमच्या याच्यात 25 ऑगस्ट ही डेट खूपच महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच आता ह्या हे जे प्रॉपर्टी संदर्भात जे परत कर्मधर्म संयोगाने मी एंटर झालो त्याला सुद्धा आता 15 वर्ष होत आहेत आणि आत्ताच्या ज्या कंपनीत मी आहे त्याला 10 वर्ष होत आहेत. बरं. आता ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यानच ती ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि सिंगापूरमध्ये येऊनही मला आता बरोबर 30 वर्ष होतील आज. बर. आता केळकरजींच्या ज्या आई आहेत त्या सुद्धा यावर्षी ऑगस्ट मध्येच त्यांनी 94 वर्ष पूर्ण करून 95 वर्षात त्यांनी पदार्पण केलंय. तर मी तर म्हणेन ही पूर्णच फॅमिली आपल्या सगळ्यांकरता आयडियल आहे की खरोखरच एज इज जस्ट अ नंबर हे आता आपण मावशी आम्ही त्यांना म्हणतो. तर आता आपण केळकरजींच्या आईंनी त्यांना जे बर्थडे विशेष दिले ते ऐकूया. बरोबर. आणि जस्ट उल्लेख करायचा म्हणजे मी मध्ये दादरला गेलो असताना आईने मला एक शर्ट घेऊन दिला होता, तोच आहे हा. अरे वा, अरे वा, छान. गेल्या 2 वर्षापूर्वीच्या कुठल्या वाढदिवसाला मी गेलो होतो तेव्हा तिने. अरे. तर आता आपण मावशींनी तुम्हाला ज्या बर्थडे विशेष दिल्या होत्या ते ऐकूया. श्रीरंग, आज 25 ऑगस्ट 2021 तुझा 70वा वाढदिवस. याला मी हयात आहे आणि तुला आशीर्वाद देऊ शकते हे माझं अगदी सौभाग्य आहे. तर मी तू आला असता तिथे फार चांगलं झालं असतं, मग हरकत नाही. परिस्थितीमुळे आपल्याला काही भेटता आलं नाही तरी हरकत नाही. मी तुला इथूनच आशीर्वाद देते आहे. आपण इथे 1951 साली सहकार निवासमध्ये राहायला आलो आणि इथून इथे आल्यावरच तुझं शिक्षण वगैरे सगळं शारदाश्रममध्ये झालं. तू SSC त्याच शाळेतून झाला. पुढे SSC नंतर तुला टेल्कोमध्ये चांगला चान्स मिळाला आणि तिथेही तू आपल्या कष्टाने आणि मेहनतीने आपलं हे स्थापन केलं. 25 वर्ष तिथे सेवा केल्यावर त्यांनी तुझी जर्नल्स वगैरे सगळी पाहुण्यांसाठी ठेवत असत. तू उत्तम काम केलं, त्याचं तुला त्यांनी बक्षीसही दिलं. पण 1991 साली त्यांच्याकडूनच तुला सिंगापूरची संधी मिळाली आणि तोपर्यंत तुझं लग्न झालं, 2 मुलं होते. तेव्हा स्नेहल, तू, शौनक आणि शारदा असे तुम्ही 4 जण याला सिंगापूरला गेलात. तिथेही तू तिथल्या कंपनीचे उत्तम काम केलं आणि रिटायरमेंटच्या आधी तू एस्टेट एजंटचा हे करून पुढच्या निवृत्तीनंतरचा मार्ग हे केला आणि त्या ह्याच्यामध्येही तू उत्तम काम करतो प्रामाणिकपणे. त्याच्यात तुला दरवर्षी बक्षीस मिळत आहे. आणि ह्या शब्दगंध वगैरेचे कार्यक्रम जे आहेत त्यातही तू
खूपच उत्साहाने भाग घेतोस. सेक्रेटरी म्हणून काम करतोस आणि त्या ह्याच्यामध्ये तू जशी चित्रकलेमध्ये आपला वारसा चालवलास तसाच लेखन आणि कवकाव्य यातही आपलं हे आपली यातही प्रभुत्व सिद्ध केलं. त्या अगदी उदाहरणार्थ मी नुकतंच तू काढलेलं कालिय मर्दांचे चित्र आणि रावणाचा चहा वगैरे काही लेख अतिशय उल्लेखनीय आहे. मला सगळ्याचाच खूप अभिमान वाटतो आणि तुला साथ द्यायला स्नेह आहे. त्याच्यामुळे मला सगळ्याच गोष्टीचा आणि तुला प्रत्यक्ष देता येत नाही आहे मला काही बक्षीस. पण आता सध्याचं युग हे ऑनलाईनचंच आहे, तेव्हा मी आता ऑनलाईनच तुला शुभाशीर्वाद देते आणि मी तुझ्यासाठी केलेला 70 भेट कार्डांचा अल्बम तुला भेट म्हणून द्यायचे आहे. पण आता तुझ्या 70व्या वाढदिवशी तू यावंच असं वाटत होतं, पण ते काही शक्य नाही. तेव्हा मी म्हटलं की आता आपण जे काय केलं आहे ते तुला मी ऑनलाईनच देते. भेट कार्डाचा अल्बम आहे. मीच ओपनिंग करते. थोडं खाली घे कॅमेरा. हा, अरे वा, फार मस्त आहे. अरे वा वा वा, सुंदर. वा वा, धन्य झालो मी. काय सुरेख काढलेस आणि केवढी मेहनत घेतली त्याच्यावर. बापरे. तुला आता कधी मला अनायसे धनंजय इथे आला होता, हो, त्याची मदत झाली. त्याच्या मदतीने मी हे केलं काम. वा वा, फारच सुंदर. आता कधी मी येतो आणि कधी ते मला प्रत्यक्ष बघता येईल असं वाटतं. प्रत्यक्ष कधी बघता येईल असं झालं. हा आगळा वेगळाच आहे माझा वाढदिवस. ठीक आहे, असू दे, ते चिकटवत आहे. वा वा वा, मस्त आहे. धन्य आहे तुझी, खरंच किती मेहनत घेतली आहे. वा, असा मावशींनी दिलेला 70 भेट कार्डांचा इतका अप्रतिम अल्बम. 95वा वर्ष लागल्यानंतर हा उत्साह आपल्याला बघायला मिळणं आणि केळकरजींनी 70वा वाढदिवस आपल्या आई बरोबर. मला मुख्य मावशींचं ते वाक्य फार आवडलं की या वयात सुद्धा त्यांना पहा, त्या म्हणल्या की आता सध्या सगळं ऑनलाईन आहे, तर ती ही भेट सुद्धा तू ऑनलाईन घे, हे या वयात त्या म्हणतायत. तर आपण सगळ्यांनी किती शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं, हे मला आता प्रकर्षाने जाणवलं. बरोबर. तर बरं, तिचं हे जे भेट कार्ड तयार करण्याचं आहे, ती जवळजवळ जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना सर्वांना ती भेट कार्ड पाठवत असते, अगदी आठवणी. आणि अशी अनेक भेट कार्ड तिच्या घरामध्ये आहेत, तिने तयार केलेली आणि चित्र आहेत. आणि त्याचा माहिती एका वर्तमानपत्रात आलं होतं, तर ते मी बघितलं. हा, अरे वा. आता पुढे जाऊन केळकरजी तुमच्या टाटा मधलं जे आम्हाला ऐकायला आवडेल की श्री रतन टाटा आणि श्री मुळगावकर यांच्याशी भेटीबद्दल थोडस आम्हाला सांगा ना तुम्ही. ओके. तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 1967 साली, म्हणजे माझ्या वयाच्या 16 वर्षी मी टाटा जॉईन केली. त्याच्यामध्ये आमचं 4 वर्षाचं ट्रेनिंग होतं पहिलं. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे
काही निवड करण्यात आली आणि त्याच्यातले सर्व त्या बॅच मधल्या फक्त 8 जणांचं निवड मास्टर क्राफ्ट्समन या स्कीम करता झाली आणि आम्हाला अजून 4 वर्ष ट्रेनिंग दिलं गेलं. बर. हा ही हा. ही जी आहे ही सुमंत मुळगावकर जे आमचे डायरेक्टर होते त्यांच्या मनातून आलेली ही कल्पना आहे की त्यांच्या मनात असं होतं की एक माणूस हा प्रॉब्लेम आल्यानंतर जास्तीत जास्त फील्डमध्ये ट्रबल शूटिंग करू शकेल आणि ते अटेंड करू शकेल. म्हणजे मेकॅनिकल प्रॉब्लेम मी फक्त बघणार आणि इलेक्ट्रिकल असेल तर दुसऱ्या कोणाला तरी बोलवा असं नको. तर सर्व फील्डमध्ये आम्हाला त्यांनी पुढची 4 वर्ष ट्रेनिंग दिलं. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, हायड्रोलिक्स याच्यामध्ये सर्व ट्रेनिंग दिलं आणि आम्हाला जवळजवळ वर्सटाईल अशा टाईपचं एक आमचं निर्माण करून टाकलं आमच्या मध्ये एक पर्सनॅलिटी. त्याबद्दल आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत आणि त्यांचं या बाबतीमध्ये नुसती स्कीम काढायची आणि सोडून द्यायची असं नव्हतं. तर त्यांचं लक्ष असायचं आणि त्याच्यामध्ये मी असं भाग्यवान समजतो स्वतःला की त्यांनी हे सर्व मॉनिटर करत असताना त्यांनी मला एक फॉर गुड वर्क त्यांनी एक अवॉर्डचा चेक पाठवला होता आणि त्यावेळेला खूप मोठा मला वाटला आणि खूप भाग्याचं लक्षण वाटलं ते. आणि त्यानंतर मग मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला तर त्यांनी मला नंतर मी त्यांना विनंती केली मला भेटायचं तर ते पुणे टेल्कोला आले असताना ते मला भेटले पण. त्याच्यानंतर टाटा प्रिसिजन इंडस्ट्रीमध्ये असताना आम्ही देवासमध्ये आमचं ब्रांच चालू केली. तर त्या संदर्भात सुद्धा काही चर्चा करताना रतन टाटा साहेबांशी आमची गाठभेट झाली होती आणि बरोबरच्या फोटोमध्ये ते दिसत आहेत. तर त्यांना आम्ही ते सर्व समजावून सांगत होतो. तर या अशा महान लोकांच्या श्वाससंपर्कात मला येता आलं याचा खूप मला अभिमान वाटतो. नाही, खरोखरच खूपच ही आनंदाची गोष्ट आहे. आता आम्हाला हे थोडस माहिती करून घ्यायला आवडेल की टाटा नंतर तुम्ही मग सिंगापूरमध्ये प्रॉपर्टीच्या क्षेत्रात कसे काय आलात? कारण हा खूपच मोठा बदल आहे. तर हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. ओके. तर ह्या बाबतीमध्ये असं झालं की आमची कंपनी मेकॅनिकल क्षेत्रातली होती आणि इथे जे आजूबाजूला ज्या देश आहेत ते मेकॅनिकल क्षेत्रामध्ये डेव्हलप होत होते पण त्यांची करन्सी पण लो होती. त्यामुळे आम्ही बनवलेला प्रॉडक्ट हा त्यांच्याकडे बनवला की तो निम्म्या किंवा 75% किमतीमध्ये व्हायला लागला. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट करणं किंवा प्रॉफिट करणं हे कठीण व्हायला लागलं आणि त्यामुळे हळूहळू ही कंपनी बंद करायची असा विचार चालू झाला. आणि त्यावेळेला मग मी घर विकण्याच्या दृष्टीने म्हणून विचार चालू केला आणि परत सिंगापूरहून सोडून इंडियात जायचं. तर त्यावेळेला मला एका चायनीज मित्रांनी माझ्या या फील्डमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि त्यामुळे मी या फील्डमध्ये आलो. बर. म्हणजे खूपच वेगळ्या आणि पण तुम्ही त्यानंतर अतिशय उत्तम कामगिरी इथे करून दाखवलेली आहे. टाटा सारख्या मेकॅनिकल क्षेत्रात 40 वर्ष काम केल्यानंतर एक अचानक जेव्हा एका नवीन क्षेत्रामध्ये म्हणजे प्रॉपर्टी क्षेत्रामध्ये जेव्हा मी 15 वर्षापूर्वी आलो त्यावेळेला थोडंसं भांबावून गेल्यासारखं होतं. कारण ह्या क्षेत्रात आपल्याला काय करता येईल, आपण कसे याच्यामध्ये म्हणजे सर्वाइव्ह करू हा मोठा प्रश्न होता. अशा वेळेला मला अगदी पहिली केस आठवते ती म्हणजे डॉक्टर सुगम आणि अनिता काळे. त्यांना समजलं सुबोध गोरेंच्याकडून की मी हे काम करतोय आणि मलाही समजलं की त्यांना घर घ्यायचंय आणि मी त्यांना संपर्क केला आणि काही एक शब्दाचा न विचारता की या माणसाला अनुभव आहे की नाही काय नाही, त्यांनी मला सांगितलं की आमच्या प्रॉपर्टीचं काम तुम्ही करा आणि तिथून माझी सुरुवात झाली. तर हा जो मराठी माणसाने मला आधार दिला त्यामुळे मी 15 वर्ष सिंगापूरमध्ये राहू शकलो. त्यामुळे मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. अशी
शेकडो मराठी मंडळींनी मला मदत केली आहे या क्षेत्रामध्ये. त्यातले काही प्रातिनिधिक अशी मंडळी काही माझ्याबद्दल बोलतायत, तर ते ऐका. त्यात असं विशेष काही नाही आहे, पण तरी त्यांचं प्रेम त्यातून ते व्यक्त करतायत. आणि अशी अनेक अनेक शेकडो मंडळी आहेत की ज्यांच्याबरोबर माझं नवीन नातं या क्षेत्रामुळे जोडलं गेलंय. केळकर काका, तुम्हाला 17व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली ओळख खूप वर्षांची आहे. म्हणजे आमचं पार्क ओएसिसचं पहिलं घर हे आमचं आणि तुमचं पहिलं घर होतं, तेव्हापासून ते आता आमच्या ह्या नवीन इंटरलेसच्या घरापर्यंत तुमचा मेटिक्युलसनेस आणि खूपच बारीक सारीक सूचना करण्याच्या सवयीमुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. दोन्ही वेळेला आमची घर खरेदी करण्याची प्रोसेस तुमच्यामुळे खूपच स्मूथ झाली. तुम्हाला असेच नवीन नवीन क्लायंट्स मिळत राहोत आणि मराठी माणसाची अशीच भरभराट हो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार केळकर काका, आपण बऱ्याच नात्याने भेटतो. आम्हाला तुम्ही घरं घेण्यात भाड्याने देण्यात तर मदत करताच आहात. पुन्हा आपण शब्दगंधमध्ये एकत्र भेटत असतो, सोशली भेटत असतो. तर याच्यामध्ये तुमची आम्हाला वेळोवेळी मदत होत गेलेलीच आहे. अशीच तुमची मदत इतरांनाही मिळो आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो ही सगळ्यांतर्फे आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी केळकर काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सगळ्यांनी सिंगापूरला यायच्या आधी भारतात असताना घर विकत घेतलेलं असतं किंवा रेंटवर दिलेलं असतं आणि त्यावेळेस ब्रोकरचा जो काय अनुभव आलेला असतो तो काही फारसा चांगला नसतो. आपण आपल्या ब्रोकरसाठी केवळ 1% किंवा 1 महिन्याचं भाडं नाही आणि ब्रोकर आपले इंटरेस्ट जपतोय हा विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणि केळकर काकांनी प्रचंड मेहनत घेऊन हा विश्वास कमावलेला आहे. ते नुसतं घर दाखवून थांबत नाहीत, तर त्या कॉन्डोचं लीज किती वर्षाचं बाकी आहे, फायनान्शियल इम्प्लिकेशन्स काय असतील, एन ब्लॉक पोटेन्शियल आहे का, किंवा जर का काही कारणास्तव आपल्याला सिंगापूर सोडावं लागलं तर त्या घराचा EMI किती होईल, त्याचं रेंट पोटेन्शियल काय आहे, ती गॅप असेल का आणि त्या गॅपचे काय तोटे असतील, हे सगळं ते आपल्याला समजावून सांगतात. त्यामुळे निर्णय घेणं अतिशय सोपं होतं. परत एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि असेच लोकांना मदत करत राहा. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम केळकरांना त्यांच्या 17व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. केळकर काका म्हटलं की त्यांची चित्रकला क्षेत्रातली आणि कवी म्हणून यशस्वी कारकीर्द डोळ्यासमोर येते. हाऊसिंग एजंट म्हणून काम करताना एक अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं असतं आणि मी म्हणेल त्याच्यात त्यांचा अतिशय चांगला हातखंडा आहे. आम्ही सिंगापूरमध्ये एक घर घेताना एकदा त्यांनी 3 दिवसामध्ये आम्हाला 51 छान घरं दाखवले. सकाळ दुपार संध्याकाळ सगळं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याच्यातून आम्हाला 3च दिवसात सक्सेस मिळालं सुद्धा आणि आम्ही लगेच ते घर घेतलं सुद्धा. तर त्यांच्या कारकिर्दीत असंच त्यांना यश मिळत राहावं या सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी रोहित परांजपे. सर्वप्रथम केळकर काकांना मृणाल, अमोल आणि माझ्यातर्फे 17व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काकांना गेली आम्ही 25 वर्ष ओळखतो आहोत आणि त्यात त्यांच्या अनेक कलागुणांनी त्यांनी आम्हा सर्वांचं मन नेहमीच जिंकलं आहे. प्रॉपर्टी एजंट म्हणूनही त्यांनी अनेकांना मदत केली आहे. रेंटल असो किंवा घर विकत घ्यायचं असो, प्रत्येक गोष्ट ते अतिशय मेटिक्युलसली प्लॅन आणि एक्झिक्यूट करतात. या सर्व प्रोसेसमध्ये ॲक्युरेट डॉक्युमेंटेशन अतिशय महत्वाचं असतं. मग ते रेंटल अग्रीमेंट, इन्व्हेंटरी लिस्ट असो किंवा घर विकत घेतानाचं डॉक्युमेंटेशन असो, सर्व गोष्टी अतिशय बारकाईने लिहितात. कुठेही काही गडबड नाही, गोंधळ नाही. काका एजंट म्हणून असल्यावर आम्ही डोळे मिटून त्यांच्यावर अवलंबून असतो. पुन्हा एकदा केळकर काकांना आमच्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात आधी केळकर काकांना 70 वर्षाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
काही वर्षांपूर्वी जेव्हा मी ठरवलं की अनिशाच्या नावाने एक घर घ्यायचं आणि मग नंतर अनिकेतच्याही नावाने आम्ही एक घर घेतलं, तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव आलं ते म्हणजे केळकर काका. मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि म्हणजे माझ्या साईडनी फक्त बजेट आमचं फिक्स होतं की साधारण आपल्याला किती किमतीचं घर घ्यायचं आहे, पण बाकी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याबरोबरच ठरवल्या आणि त्या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये आम्हाला केळकर काकांचा खूपच त्यांचा मदत झाली. म्हणजे आपल्याला ते भाड्याने द्यायचं आहे का, मग भाड्याने द्यायचं असेल तर मग कुठल्या कॉन्डोमध्ये भाड्याने देणं सोपं असतं वगैरे, हा सगळा त्यांच्याजवळ डेटा होता. त्यामुळे असं पुष्कळ गोष्टी अगदी सोप्या झाल्या. आम्हाला डिसिजन मेकिंगला त्यांचा खूप फायदा झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे दोन्हीची घरं आम्ही ठरवली, एक अनिशाच्या नावाने अनिकेतच्या नावाने. ते दोन्ही घरांचं म्हणजे आजपर्यंत तरी आम्हाला रेंटलचा काहीच प्रॉब्लेम झालेला आणि 70व्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा. नमस्कार, मी धनंजय गुप्ते. मी ॲक्च्युली श्रीरंग केळकरांना ते सिंगापूरमध्ये येण्याच्या आधीपासून तसं ओळखत आहे. कारण मी 87 साली जेव्हा ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर म्हणून टाटा मोटर्स तेव्हाचं टेल्कोमध्ये जॉईन झालो, तेव्हा श्रीरंग तिथेच होते आणि आम्ही ॲक्च्युली एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करायचो. कित्येक वर्षानंतर जेव्हा मी सिंगापूरला शिफ्ट झालो तेव्हा परत श्रीरंग च्या संपर्कात आलो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, महाराष्ट्र मंडळ आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा मला कधीही रिअल एस्टेट रिलेटेड काही काम असेल, रेंटिंग किंवा काही असलं तरी माझं एकच वन स्टॉप शॉप म्हणजे श्रीरंग केळकर. तर एक खासियत म्हणजे श्रीरंग केळकरांची व्हेरी पंक्च्युअल, म्हणजे एकदम टाईमचे पक्के. आता हे साधारणपणे रिअल एस्टेट एजंटमध्ये क्वचितच ही क्वालिटी असते, पण मलाही फार ते टाईमशीर असलेलं मला लागतं आणि श्रीरंग केळकरांमध्ये ती क्वालिटी बघून मला तर म्हणजे आय वॉज प्लेझंटली सरप्राईज. तर असे आपले श्रीरंग केळकर, अगेन मी त्यांना 70व्या वाढदिवसाच्या निमित्त खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. Namaskar. I feel very honored to talk about Mr. Srirang Kelkar. Mr. Kelkar is a multifaceted personality. He has a varied interest and he spent quality time pursuing those interests. He spent time on drawing and painting and many more of his hobbies. On a professional front, he has been a good support to me, finding a right property for my house requirements. He is a person who has a better understanding of the market. He also has the acute understanding of the needs of the client. He spent good quality time understanding and searching for the property. Most important, he comes out as a person with a lot of patience and tenacity, and that really makes him successful in his profession. I wish Mr. Srirang Kelkar all the best for his future. Thank you. नमस्कार श्रीरंगजी, तुमच्या आयुष्याचे 7 दशक पूर्ण झाले. 70वा वाढदिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुखाचा जाओ. आपल्या जीवनात 7 या आकड्याचं खूप महत्त्व आहे. 7 रंग असतात इंद्रधनुष्यात, तसेच 7 स्वर असतात. तुमच्या आयुष्यातही रंगांची उधळण आणि स्वरांचा लयलूट राहावी अशी आमची शुभेच्छा. मुख्य कारण म्हणजे असं आहे की तुम्ही आम्हाला सिंगापूरला आमचं पहिलं घर दिलं आणि यापुढेही आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा आम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुमचा हात नेहमीच पुढे राहणार. आम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामध्ये एक चांगला मित्र आणि एक छान सवंगडी सापडला आहे. वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आम्हा दोघांकडून. Hello, my name is Amit Kumar Jha.
So she's Sonia, my wife. We both are here in Singapore since last 10 years, and right from the day one we have engaged Mr. Kelkar as my representative, especially in house hunting as well as engaging into the house contract. So based on our experience actually since last 10 years, because we are in Singapore since last 10 years, so he's representing us in a very positive way and very constructive way to other parties. We would like to share one incident, specifically the recently when we were moving out from our old STP house in Bedok. So agent was trying to push us in a corner, like we have to paint the entire house, although it was nicely cleaned by us. As Mr. Kelkar identified what is a reason behind it, and immediately he jumped into the situation and handled the situation nicely. Asked to bring some paint, some putty, and he himself managed to put the paints in the right place and putty in the right place and clear everything with agent. At the same time, he completed all the legal procedures, which is very, very critical and important to make sure that we as a tenant should get the money back. And surprisingly, without deduction of even a single penny, we got all the money back from our landlord. So I would like to appreciate at the same time thanks to Mr. Kelkar. And we buy mistakenly or somehow we get into many kind of troublesome situations, and that we have always find Mr. Kelkar, who is not only our representative or agent, we treat him and as our relative or uncle. So Mr. Kelkar, thank you very much, and we'll continue with your service in future as well. And nice knowing you, and nice having a representative like you. Thank you very much. And as in the month of August, on 25th of August, your birthday is coming. So we wish you a very, very happy birthday. Wish you very happy birthday. Thank you. Thank you. आता मला केळकरजींना हे विचारायला आवडेल की मराठी माणसाला ते ह्याच्यातून काय सल्ला देतील पुढे, म्हणजे त्यांनी कसा फायदा घ्यावा किंवा या क्षेत्रात यावं का, याबद्दल केळकरजी काय सांगतील ते पण आपण ऐकूया. हे जे अनेक माझ्या हितचिंतकांनी माझ्याकरता शुभेच्छा दिल्या, त्यांनी मी खूपच भारावून गेलो आहे. पण हे जे सर्व त्यांनी गुण सांगितले ते आपल्या मराठी मंडळींमध्ये असतातच, म्हणजे त्यात काही असं वेगळं काहीतरी मी केलंय असं मला म्हणायचं नाही. तर त्याच ह्यानी अनुषंगाने मला असं एक आपल्या मराठी माणसांना आव्हान करायचं आहे की जर हे सर्व गुण आपल्यामध्ये आहेत तर आपणही ह्या फील्डचा, म्हणजे प्रॉपर्टी एजंट ह्या फील्डचा करिअर म्हणून का विचार करत नाही. मला असं अनेक वेळेला वाटतं की ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, ऑरेंज टी आहे, इरा, प्रॉपनेक्स, आणि ह्या सर्व कंपन्यांच्या डायरेक्टरपदी आपला एखादा मराठी माणूस असावा असं मला खूप वाटतं. तर मी आपल्या नवीन पिढीला असं आवाहन करतो की जरूर ह्या करिअरचा विचार करा. ह्याच्यामध्ये काम भरपूर आहे हे जरी खरं असलं तरी ह्याच्यात इन्कम सुद्धा तेवढाच व्यवस्थित आहे. आणि आत्ता सुद्धा बघितलं तर कोविडच्या काळामध्ये त्याला फारसं काही बंद पडलं नाही. हे काम चालूच राहिलं. इनफॅक्ट काही बाबतीमध्ये ह्या कामामध्ये भरभराट झालेली दिसून येते. तर जरूर तुम्ही हा विचार करा. त्याकरता तुम्हाला जर काही माझ्याकडून मदत हवी असली तर मला सांगा, मी ती मदत करायला तयार आहे. आणि मला जसं एक वाटतंय की आपला एक मराठी माणूस या अशा एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरपदी पदापर्यंत पोचावा, तर त्याच्याकरता जरूर विचार करा. नंतर आता ऑरेंज टी कंपनी मधल्या
त्यांच्या अवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट्स बद्दल सुद्धा ऐकायला आम्हाला आवडेल सगळ्यांना. नमस्कार, मी प्रीती सुळे. सर्वप्रथम माझ्या सर्व कुटुंबियांकडून श्री श्रीरंग केळकर यांना 70व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सुमारे 28 वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. त्या दोघांच्या आनंदी, मनमिळाऊ आणि ऑलवेज विलिंग टू हेल्प अशा स्वभावामुळे आम्ही खूप चांगले फॅमिली फ्रेंड्स झालो. परदेशात आल्यावर 2 वर्षापेक्षा कमी काळात अशा फॅमिलीशी संबंध येणे म्हणजे त्याला भाग्यच लागते. श्रीरंग केळकर यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन यामुळे आज मी 12 वर्षांपासून रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यांच्या गायडन्स आणि सहकार्यामुळे मला अशक्य वाटणारे असे काम पण मी आज सहजरित्या करू शकते. त्यांच्यासारखा मेंटर बरोबर असताना काम करण्याचा आनंद द्विगुणितच होतो. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रेरणेचा लाभ इतरांनीही घ्यावा असं मला मनापासून वाटतं. त्यांच्या सहकार्यामुळे आणि सतत प्रोत्साहनामुळे मला एक नवीन दिशा मिळाली आणि या कामाची उमेद निर्माण झाली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. धन्यवाद प्रीती सुळे. मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी मार्गदर्शन करायला नेहमीच तयार असतो, कारण ते करत असताना पण मला वेगळ्या शिकायला मिळतं. तसंच गेले 15 वर्ष ज्या मंडळींनी मला या क्षेत्रामध्ये आधार दिला, मला सिंगापूरमध्ये राहणं शक्य करून दिलं, त्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आणि त्यांना माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही महाराष्ट्र मंडळ सिंगापूर बद्दल सुद्धा थोडस सांगा, कारण आम्हाला कल्पना आहे तुमच्या म्हणजे सगळ्या इथल्या आयुष्यामध्ये, करिअर मध्ये सुद्धा महाराष्ट्र मंडळाचा खूप तुम्हाला वाटा आहे. सिंगापूर मधल्या महाराष्ट्र मंडळाशी माझा काय संबंध आहे हे जर तुम्ही मला विचारलं तर ते माझं एक कुटुंब असल्यासारखं आहे. 1991 साली मी इथे आलो आणि 1994 साली महाराष्ट्र मंडळ स्थापन झालं. त्या दिवसापासून माझा महाराष्ट्र मंडळात सहभाग आहे. आज माझी जी सिंगापूरमध्ये ओळख आहे त्याला मुख्यत्वे करून जबाबदार कोणी असेल तर ही महाराष्ट्र मंडळ सिंगापूर. आणि त्याच्यातूनच माझ्या अनेक ओळखी झाल्या आहेत, अनेक कलागुणांना वाव मिळाला आहे. तसं पाहिलं तर माझी स्वतःची अशी काही खूप मोठी ॲबिलिटी आहे असं नाही, परंतु जे काही माझ्याकडे आहे त्याचा वापर करून घ्यायचा आणि त्याला वाव द्यायचा, हे काम मात्र सिंगापूर महाराष्ट्र मंडळाने खूप चांगलं केलं. सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या बद्दल बऱ्याच लोकांना असं वाटतं की कार्यक्रम जास्त आता नाही आहेत किंवा त्यांची जागा नाही आहे किंवा लांब जायला लागते, तर अशा ह्यानी आपण मेंबर व्हावं की नाही. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र मंडळ सिंगापूर हा आपला गाभा आहे. आपली मराठी माणसाची जी स्ट्रेंथ आहे ती महाराष्ट्र मंडळ सिंगापूरमध्येच दिसून येणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की मी पहिल्यापासून मेंबर आहे आणि इतरांनी त्याचं मेंबर व्हावं आणि त्यात आपला सहभाग जास्तीत जास्त ठेवावा असं मला वाटतं. श्रीरंग केळकर काका मंडळाचे खूप ॲक्टिव्ह सभासद आहेत आणि नुसते सभासदच नाही तर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ते स्वतः चालवतात. साधारणपणे 27 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र मंडळ स्थापन झालं तेव्हापासून काका मंडळाशी संलग्न आहेत. गेले 15-16 वर्ष शब्दगंध नावाचा जो उपक्रम आहे त्यामध्ये पण ते खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतात. आणि एवढंच नाही तर गेले 3 ते 4 वर्ष
ते ह्या ॲक्टिव्हिटीचे कोऑर्डिनेशन पण करतात. 1 मेच्या वेळेस त्यांनी 1 मे 1961 साली जी महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस जे बुकलेट बनलं होतं त्याची त्यांनी कलर्ड आवृत्ती काढली आणि महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या प्लॅटफॉर्मवरनं ती प्रसिद्ध केली. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काका नेहमीच ॲक्टिव्ह असतात. नभ उतरू आलं हे आपली लेटेस्ट जी ॲक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये आपण पावसावरची गाणी करत होतो. तर त्यासाठी त्यांनी पावसावरची कविता, त्याच्यावरचं चित्र हे एकत्र करून त्याचा एक व्हिडिओ बनवून लगेच पाठवला. अशाच ॲक्टिव्ह काका तुम्ही राहा आणि तुमच्या पुढच्या जीवनासाठी आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना. धन्यवाद. आपले सर्वांचे आवडते श्रीरंग केळकर, म्हणजे आपण त्यांना प्रेमाने केळकर काका असं म्हणतो. पण ह्या काकांचा उत्साह आपल्यासारख्या सगळ्या पुतण्यांना लाजवणारा आहे. महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये ते इतक्या उत्साहाने सहभागी होतात, ते जवळ आदर्श घेण्यासारखंच आहे. की गेल्या वर्षी जेव्हा स्मरणिका करायचं काम ठरलं आणि हा विनोद विशेषांक असं म्हणून प्रसिद्ध करायचा जेव्हा ठरला, तेव्हा आलेल्या विनोदी लेखांना चित्र असेल तर खूप छान होईल अशी कल्पना माझ्या मनात आली आणि मी ताबडतोब केळकर काकांना त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या नेहमीच्या उत्साही स्वभावाप्रमाणे कुठलेही आढेवेढे न घेता ताबडतोब ते तयार झाले. आणि तुम्हाला माहितीच आहे की स्मरणिकेमध्ये त्या गेल्या वर्षी आपल्याला लेखाबरोबर त्याला अनुरूप अशी सुंदर सुंदर चित्र बघायला मिळाली जी केळकर काकांनी केली होती. त्याच्याबद्दल विशेष मला नमूद करायचं आहे की केळकर काका नुसते उत्तम चित्रकारच आहेत असं नाही आहे, पण त्याचबरोबर एखादा लेख वाचून त्यातलं बरोबर मर्म जाणून त्याला अनुरूप असं चित्र काढणं ही सुद्धा विशेष सिद्धी त्यांना प्राप्त आहे असंच म्हणावं लागेल. तर असे आपले हे केळकर काका यावर्षी 25 ऑगस्टला 70 वर्ष पूर्ण करून 71व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. केळकर काकांचा मंडळाशी खूप जुना संबंध आहे. विशेष सांगायचं म्हणजे फेब्रुवारी 2017 मध्ये मंडळाने पहिल्यांदाच इथल्या कल्चरल परेड म्हणजे चिंगे परेडमध्ये भाग घेतला होता. त्यावेळेला वी केअर या नावाने त्यांनी बॅनर्स पेंट करून मागवले होते आणि केळकर काकांनी एक अतिशय सुंदर बॅनर तेव्हा आपल्याला बनवून दिला होता. ह्याचे अजून एक विशेष आठवण म्हणजे ही बॅनर्स बघायला सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर ली सेन लूंग आले होते. त्यांच्याशी आम्ही सगळे भेटलो आणि काही निवडक बॅनर्सवर त्यांनी स्वतःचे हस्ताक्षर केले. त्यात केळकर काकांचं बॅनर होतं. त्यामुळे हा क्षण आम्हा सगळ्यांसाठी अतिशय अविस्मरणीय झाला. केळकर काका, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आशिष, निरंजन आणि अस्मिता. तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी मी खरं तर भारावून गेलो आहे.
महाराष्ट्र मंडळाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही मला सहभाग करायला संधी दिली, त्यामुळे खरं तर मलाच खूप आनंद होत असतो. कारण आता उदाहरणार्थ ह्या पुस्तकाच्या कामाच्या वेळेला मला काही नवीन तंत्र शिकता आली. त्याशिवाय स्मरणिकेच्या मध्ये चित्र काढताना मला काही वेगळे अनुभव आले. वेगवेगळ्या कथा मला वाचता आल्या. शिवाय चिंगे परेडचा तर अनुभव खूपच सुंदर होता. कारण त्या सोहळ्यामुळे मला सिंगापूरचे पंतप्रधान त्यांच्या अगदी निकट जाता आलं, त्यांच्याशी संपर्क करता आला, त्यांना त्यांचं व्यक्तिचित्र भेट देता आलं. आणि सर्वात म्हणजे ह्या बॅनरमध्ये जी थीम होती त्यात जो एक संकल्पना आहे की भारत आणि सिंगापूर यांचं नातं जे आहे बंधुत्वाचं, ते राखी पौर्णिमेमध्ये कसं चित्रित केलं आहे ते त्यांना मला समजावून सांगता आलं. तर त्यांना राखी पौर्णिमेचं महत्त्व समजलं, तर त्यांना आवडलं ते. तसंच ह्यापूर्वी सुद्धा अनेक महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये मंडळाच्या कार्यकारिणीने मला अनेक संधी दिल्या. उदाहरणार्थ साहित्य संमेलनाच्या वेळेला, त्यानंतर रौप्य महोत्सवाच्या वेळेला, त्यावेळेला संतोष अंबिके प्रेसिडेंट होते. त्यामुळे माझी अनेक मान्यवर मंडळींशी, साहित्यिकांशी ओळख झाली. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सिद्धहस्त कलाकार अच्युत पालव यांच्याशी ओळख झाली, ते माझ्या घरी येऊन गेले. तर ह्या सगळ्या संधी तुम्ही दिल्या, त्यामुळे मीच खरं तर तुमचा ऋणी आहे. शिवाय आपला हा जो महाराष्ट्र मंडळाचा आणखीन एक उपक्रम आहे शब्दगंध, त्याच्यामध्ये मला पहिल्यापासून अतुल घाटे, माधव भावे, अरुण मनोहर यांनी सामावून घेतलं. आणि इतकंच नव्हे तर साहित्याचा फारसा गंध नसताना सुद्धा मला त्याची सूत्रधार पद सुद्धा सांभाळायला दिली. त्यामुळे एक वेगळाच अनुभव मला मिळाला. यावर्षी आपण जे पुस्तक काढलं त्याच्यातही पुस्तक कमिटीने मला पुस्तकाचं रेखाटन आणि त्याचं संपूर्ण सजावट पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत करायची संधी दिली. त्यामुळे मला एक नवीन तंत्र जे आहे संगणकाचं, त्यातले बरेच अनुभव आले आणि त्यांनी खूप मला एन्जॉय करता आलं. तर असं मला ह्या संधी दिल्यामुळे मी खूपच ह्या अनुभव खूप एन्जॉय करतो. आणि त्याकरता खरं तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. की तुम्ही वाढदिवस तुमचा 70वा कसा साजरा करणार, तुम्ही आणि स्नेहल कुठल्या पद्धतीने साजरा करणार, हे सुद्धा ऐकायला आम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. मेघनाताईंनी विचारलं की आपण कसा वाढदिवस साजरा करणार आहोत. तर स्नेहलची संकल्पना अशी आहे की आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवून आणि निरांजन आणि यांनी औक्षण करून करावं. तुम्ही आता 7 दिवे लावा, मेणबत्त्या. दिवे मेणबत्त्या बंद करायच्या ऐवजी लावाव्यात वाढदिवसाला.
आता तो मला शिरा बघून असं वाटतं कधी त्याची चव बघतो मी. अरे वा. आणि आता तुला पण वा, मस्त झालाय. येत आहे का सगळ्यांना शिरा खायला?